उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना एसटी महामंडळाबाबत घेतलेले निर्णय हे आगामी काळात रद्द होतील की काय, अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना जे निर्णय घेतले त्यामध्ये कुठेही बदल झालेले नाहीत किंवा ज्या योजना त्यांनी चालू केल्या त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। घोषणा देत आंदोलक तरुणाची मंत्रालयाच्या 4थ्या मजल्यावरून उडी। तरुणाचं महसूल विभागात काम होतं, मात्र आपलं काम होत नसल्यानं वैतागलेल्या या तरुणानं इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत मंत्रालयाच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारली। मात्र सुदैवाने तिथे लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीत तरुण अडकला। या घटनेनं एकच धावपळ उडाली। पोलिसांनी संरक्षक जाळीवर उतरून या तरुणाला ताब्यात घेतलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ही भेट झाली। साधारण तासभर जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक सुरू होती। यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत अ गटातून भारत आणि न्यूझीलंड या संघांनी धडक मारली आहे। दुसरीकडे ब गटातून अजूनही चित्र अस्पष्ट आहे, त्यामुळे कोण उपांत्य फेरी गाठणार हे सांगणं कठीण आहे। असं असताना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील निकालाने गुणतालिकेतील गुंता वाढला आहे। या गटातील उपांत्य फेरीचं गणित आता किचकट झालं आहे, त्यामुळे या गटातील प्रत्येक सामना आता करू या मरूची लढाई असणार आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे पुणे येथे निधन झाले। त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी सायंकाळी माण तालुक्यातील बोराटवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे। त्यातच या चित्रपटातून करण्यात आलेल्या काही दाव्यांवरून वादांनाही तोंड फुटलं आहे। त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील इतिहासकार इंद्रजित सावंत यांना डॉक्टर प्रशांत कोरटकर या व्यक्तीने फोन करून दिलेली धमकी आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेले अनुद्गार यामुळे संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणावर आता कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या कोरटकरवर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ पवार यांनी मीरा भाईंदर येथील नित्यानंद आश्रमामध्ये अन्नदान तसेच केक कापून उदयनराजे यांना अभिनव पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाल्याने 8 दिवसासाठी अंतराळात गेलेल्या सुनीता यांना तिथेच अडकून पडावं लागलं होतं। आता सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर हे पृथ्वीवर येणार आहेत। दोघेही पुढच्याच महिन्यात पृथ्वीवर दिसतील। त्यासाठी नासाचे क्रू 10 मिशन 12 मार्च रोजी पृथ्वीवरून लॉन्च होणार आहे। त्यामुळे 19 मार्च रोजी हे दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर येणार आहेत। पुण्यातील प्रतिष्ठित आणि शांत समजल्या जाणाऱ्या कोथरूड भागात सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी उग्र रूप धारण केले आहे। मागील काही आठवड्यांमध्ये येथे अनेक गंभीर गुन्हे घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। परिस्थिती इतकी बिघडली आहे की या भागातील नागरिकांनी कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा आमचं कोथरूड असं नव्हतं असे बॅनर लावून आपला संताप व्यक्त केला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला 78 दिवस झाले तरी फरार कृष्णा आंधळे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही। देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी शासनाकडे करण्यात आलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही। त्यामुळे अखेर ठरल्याप्रमाणे देशमुख कुटुंबी व ग्रामस्थांनी आज मंगळवारी मस्साजोग येथील महादेव मंदिर परिसरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे।